तुम्हाला काय वाटलं? काय वाटलं काय तुम्हाला? तुमचं तिकडे काय चालू आहे? तुम्ही एकमेकांना मिठी मारलीच कशी? हे बघ अंजली, तू जर का त्या बोकडाला परत मिठी मारली ना तर मी तुला. नाही 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 पप्पा, आता अलंकाला मारणारच आहे काय? मला का मारणार आहे? काही काय बोलते? तुमची खुनवाखुनी कशी चालू आहे? हो काहीच नाही पप्पा, ते मी तुम्हाला असं सांगत होते, ते आत्ताच आलो ना मी बाहेरून, आणि तुम्ही तर बघितलंय, तुम्हाला माहिती पण आहे पप्पा बाहेर किती गर्दी असते अहो, म्हणून ते सेफ घरी आलो म्हणून एकमेकांना मिठी मारली पप्पा. अगं ये गधेडे, तू काय बोलते? तुला तरी कळतं का? अहो खरं बोलते पप्पा, खरंच सांगते तुम्हाला. काय बोलतोय? मला कसं माहिती? तुला नाही विचारलं, तू गप. आता असंच होणार आहे, आता बघा सगळे. तू गप ना. मला धमकी. नाही नाही, तुम्हाला कुठे धमकी? आहो तुम्हाला धमकी देऊन मला काय जगायचं नाहीये का? काका बोला काका. हे बघा जावई बापू, तुमची बायको असताना तुम्ही त्या पल्लवीला मिठी मारलीच कशी? नाही काका, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो माझा गैरसमज? वा छान. आता फक्त एवढंच ऐकायचं बाकी होतं. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. हे बघा, मी आता सीसीटीव्ही कॅमेरा लाईव्ह बघतोय, कळलं? माझा गैरसमज झालाय काय? त्यांना म्हणावं डोळ्यात आणि कानात 4 बोटांचं अंतर असतं. हो काका, डोळ्यात आणि कानात 4 बोटांचं अंतर असतं. मग त्याचं काय? आपण डोळ्यांनी जे बघतो ते नेहमी खरंच आहे असं नसतं, आणि आपण कानाने जे ऐकतो ते नेहमी खरं नसतं, ते नेहमी खोटं असतं, हे माहितीये मला. हे खूप मोठं आहे, तूच सांग. अरे मी बोलू त्यांच्याशी नाही, आणि मी मदत करतो ना यार फक्त. तू मदत करतोयस? हे बघ, आम्ही तुमची मदत करतोय, तुम्ही आमची मदत करत नाही. तुम्ही असंच भांडत बसणार आहात की मी बोलू? हे रोहित, तू जरा शांत बस ना. अलंकार तू बोल. काय झालं? काय झालं तुम्हाला? काय झालं? हॅलो, अहो काका, काय शेवटी माणूस हे चुकांचं गाठोड घेऊनच फिरत असतो. त्या गाठोड्यातनं हळू. हॅलो काका, काहीच बोलत नाहीये. बहुतेक नेटवर्क गेलं का पप्पांचं? हॅलो पप्पा. हॅलो पप्पा. हॅलो अहो मी जितेंद्र बोलतोय. अहो तुमचे पप्पा इकडे चक्कर येऊन पडलेत. काय? काय बस काय झालं? हॅलो हॅलो, तुमचा माणूस इथे चक्कर येऊन पडलाय. त्यांचा फोन चालू होता ना, म्हणून तुम्ही उचलला आणि तुमच्याशी बोलतोय. अहो मग तुम्ही फोनवर काय बोलताय? मग मी एक काम करतो, हा फोन त्यांच्या खिशात ठेवतो, मग तुम्ही आल्यावर कलेक्ट करा. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. फोनवर बोलताय म्हणजे तुम्ही त्यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये भरती करा ना. हे बघा, मी त्यांच्या घरच्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पाठवतो, पण प्लीज विनंती तुम्हाला, त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्या. तुम्ही कोण बोलताय? मी जावई त्यांचा. अहो मग तुम्ही घरचेच ना. अहो ते मरतील हो. रमतील ते. अहो तुम्ही पटकन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. प्लीज. मी लवकरात लवकर येतो तिकडे. ठीक आहे. मी बघतो. हा ठीक आहे. दादा उठा. अंजली त्यांना फक्त चक्कर आली अगं, आणि त्यांना मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलंय की नाही. आता तू फक्त लवकरात लवकर निघ हॉस्पिटलमध्ये. मला एक कळत नाही, त्यांनी घरात सीसीटीव्ही लावलाच कशाला आपण? आणि सीसीटीव्ही फुटेज बघून असं काहीच केलेलं नाही आपण की ज्यांनी त्यांना चक्कर येईल. मला पप्पांची काळजी वाटते. मला पण. अरे यार, मला ही काळजी वाटते की त्यांनी अजून कुठे कॅमेरे लावून ठेवले नसतील ना. मी काय म्हणतो, आपण ना घरात कुठे कुठे कॅमेरे लावलेत हे शोधू आधी, आणि मग हॉस्पिटलला जाऊ. म्हणजे चक्करच आली आहे ना फक्त, एवढ्यानी काय मरणार नाहीत ते लगेच. काय किती हलकट आहेस रे तू. मी हलकट आहे?
अगं तुझा पप्पा हलकट आहे. माझे पप्पा इन्स्पेक्टर आहेत. हा माहितीये. ते नाही सांगत आहे पप्पा इन्स्पेक्टर आहेत. मग म्हणजे पप्पांनी कॅमेरा बरोबर घरात माईक पण लावले असतील. मग तर मेलो आपण. चला बघूया. हॅलो हॅलो. चला आपण हॉस्पिटलला जाऊया. मी पण नाही येणार. एवढं दारू बोल ना. ए मी नाही उघडणार आहे. सारखं सारखं मीच दार उघडायचं. जा जा तूच बघ. तिचे पप्पा असतील तर तुला लपायला वेळ मिळेल. ए आय एम नॉट अफ्रेड ओके. आणि ते कसे असतील ते ऍडमिट आहेत ना. मी नाही. हे या 1 मिनिट मी उघडतो. अरे अरे बापरे. या या या. हळूहळू. पप्पा काय झालं? एक मिनिट थांब. त्यांना बसवू आपण. ए तू थांब. हो हो बसवा बसवा. या या या. सांभाळ सांभाळ. या इकडे. या बस 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 आरामात आरामात बस. बस बस बस. काय झालं पप्पा? पाणी पाणी. पाणी 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 घेऊन ये. काय काय झालं काय सासरे बुवा तुम्हाला? सांगा ना. काय अचानकच? पप्पा घे घ्या पाणी घ्या पाणी घ्या. बरं वाटेल. द्या 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 घेते. बघा काय 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 झालं सासरे बुवा? बरं यांचे जावई कोण? मी 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 जावाई आहे त्यांचा. तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला पण? हो यांनीच दिला. मला म्हणाले मुलीकडे घेऊन चला. अहो तुम्हाला सांगतो फार वाईट अवस्था होती हो यांची. आणि आजूबाजूला लोकांची खूप गर्दी झाली होती ही अशी. आणि लोक त्यांना मदत करायची सोडून खिशातनं मोबाईल काढून त्यांचं शूटिंग करत होते. पण तुम्हाला सांगतो ना मदत करायची राहिली बाजूला. आजकाल ना लोकांना म्हणून ना काही दयामायाच उरलेली नाही हो. हो पण डॉक्टर काय म्हणाले ते सांगा ना. काय नाही डॉक्टर काय म्हणाले नाहीत. मी डॉक्टरांकडे यांना घेऊन गेलो. डॉक्टरांनी यांना चेक केलं. डॉक्टर काही बोलणार त्यात हे मला म्हणतात मला मुलीकडे घेऊन चला. मग मी डॉक्टरना सगळं सांगितलं. आणि डॉक्टरांनी यांच्यासाठी मला जे जे काही करायला सांगितलं ते मी यांच्यासाठी केलं. म्हणून तर हे वाचले. डॉक्टर येतील एवढ्यात. कुठे इथे येणार आहेत? हा फीस दिली ना मी त्यांची. त्यांना म्हटलं काय ते सगळे रिपोर्ट करा आणि रिपोर्ट घेऊन घरीच या. हो काका खरंच रिअली थँक्यू. आता थँक्स म्हणून उपकाराची परतफेड कशाला करताय नाही का? बरोबर आहे बरोबर आहे. याचं थँक्स म्हणून काय उपकार फेडता येतात का कुठे? हा त्यांना काही द्यायला नको का? कडक चहा टाक त्यांच्यासाठी. चहा? मी चहा आणते तुमच्यासाठी. आलेच हा. बिस्किट पण घेऊन ये सोबत. तुला कळतं ना डॉक्टर तर त्यांची फी घेतीलच पण हा माणूस पण काय पैसे घेतल्याशिवाय जाणार नाहीये. आपण आपल्याला कुठे पैसे द्यायचे? हा देईल ना पैसे. कोणी? नको. अरे अलंकार तुलाच पैसे द्यावे लागतील ना. त्यांच्या नजरेत तू त्यांचा जावई आहेस. तुझ्याकडे आहेत का पैसे? काय आहेत ना.
पण मी जर पैसे दिले तर तुझ्या सासऱ्यांना कळेल ना की मी पैसे दिलेत ते. काका तुम्ही चहा बरोबर बिस्किटा घेणार? थांबा आणते. नमस्कार, मी डॉक्टर देसाई. अरे वा, डॉक्टर पण आले. या या डॉक्टर या या. या. पेशंटला चहा कोणी दिला? तो कप काढून घ्या ती हातातून. अहो धनाजीराव, तुमचे सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. बघा, पॉझिटिव्ह आलंय. अरे डोक्यावर तर टेन्शन उतरलं. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे चांगलं नसतं. पॉझिटिव्ह म्हणजे चांगलं असतं ना. नाही म्हणजे नक्की काय झालंय पप्पांना? त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलंय, त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. कम्प्लीट बेड रेस्ट. काय कोले कोले काय कसं काय वाढले? अहो त्यांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, बरं. त्यामुळे ते जर हायपर झाले तर त्यांना केव्हाही चक्कर येऊ शकते. आणि त्यांना चक्कर आली तर माझी चक्कर वाढेल, आणि माझी चक्कर वाढली की तुमची फीज वाढेल. एक मिनिट, ही घ्या. मगाशी माझ्या न दिलेल्या बिलाची पावती. जावईच बिल भरणार ना. अरे काय तू. 5,000 रुपये काय बिल असतं का कुठे? एवढं कसलं काय बिल? हो एवढे म्हणजे त्यांचे केवढे रिपोर्ट्स केलेले आहे. लघवी, रक्त, नाक, कान, घसा, ओठ, जीभ, आणि गोळ्या प्रिस्क्राईब केल्यात. त्या वेळेवर द्यायच्या आणि दिवसाला 20 द्यायच्या. मी आता निघतो आणि मी कॅश घेत नाही. माझी फीस ऑनलाईन भरायची. ओके, चला. बरं, मी पण येऊ का? या की. पण थँक्स सर, तुम्हीच ते मदत केली सगळी. खरंच मी निघू? हो. नाही म्हणजे मी जाऊच म्हणताय. अच्छा, कळलं. अजूनही तुमच्या जीवीवर त्या बिस्किटांची चव रेंगाळते ना. हे घ्या, उचला. आओ बिस्किट काय देताय? बिस्किट नाही हो, ते आपलं हे कळलं. हे घ्या. हाय भाऊ, 500. हे घ्या अजून. आओ काय 1000 रुपये? हा बस, आता एवढेच आहेत. या तुम्ही. खिशात नाही मनी आणि नाव माझं सन्नी. खरंच तुला माझी काळजी वाटते? काय झालं पप्पा? एकदा मला सगळ्यांशी बोलायचं. सगळ्यांशी? का? प्रश्न विचारू नकोस. सगळ्यांना बोलव आणि हे पायदपाचे नाटक करत बसू नकोस. इकडे बोलव. अलंकार, ए अलंकार, पप्पा बोलवतायत. अरे मी सगळ्यांना म्हंटल, एकटे अलंकारला नाही. बोलव सगळ्यांना. हे घे. रोहित, पल्लवी, इकडे एक मिनिट. ए बा, काय झालं? का? बोला, काय म्हणता? काय काय हवंय तुम्हाला? मला खरी खरी माहिती हवी आहे. अहो तुमची तब्येत पूर्णपणे बरी. मी आता रिपोर्ट बघितले ना, तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. अरे मी ते म्हणत नाहीये. अहो काका, आम्ही आहोत की. मला काही झालंच तर आम्ही आहोत काळजी घ्यायला. तुझ्यामुळे ही अशी माझी अवस्था झाली आहे. जावई, तुम्ही माझी खोटं बोलताय ना? नाही पप्पा. अंजली, तुम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न केलेलं नाहीये. तुम्ही अशी खोटं बोलताय.
नाही पप्पा, आम्ही खोटं नाही बोलत आहे. विचारा हवं तर पल्लवीला. हा हो काका, आता तरी हे कशाला खोटं बोलतील आणि मी कशाला खोटं बोलू तुमच्याशी. ठीक आहे, मग तुम्ही दोघांनी माझ्या डोक्यावर हात ठेवा. का? ठेवा तर खरं. ठेवा. आता शपथ घ्या की तुम्ही मला लवकरात लवकर गोड बातमी देणार. जावई, तुम्ही एक काम करा, तुम्ही हनीमून साठी ना शिमल्याला जा. हा, शिमला हो, शिमल्याचं नाव काढलं तर मला खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही, तर जाण्याची तर लांबच आहे. नको, शिमला नको. म्हैसूरला जाता? म्हैसूरला ते हे मध्यंतरी मी म्हैसूर डोसा खाल्ला होता, तर माझं पोट इतकं बिघडलं होतं. म्हैसूर नकोच. ठीक आहे, मग तुम्ही नेपाळला जा. तुमच्या तिकिटांचा बंदोबस्त मी करतो. अहो नाही, नको. मध्यंतरी मी एकदा नेपाळ खाल्ला. नाही नको, नेपाळ नको. हो, लग्नाचं गिफ्ट म्हणून हनीमून साठी नेपाळची मी तुम्हाला 2 तिकीट देतो. हा, वा, मस्त, किती छान. हो ना अलंकार? नाही, नका नका नका, गिफ्ट वगैरे काही नका. मी तर म्हणतो तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि हनीमूनचं प्लॅनिंग आम्ही केलंय. यायची शपथ की तुम्ही हनीमूनचा प्लॅनिंग केलाय म्हणून. अहो सतत काय शपथ घ्या. शाळेत होत का आपण? मी काय आईची शपथ घेणार नाही आणि तुमची शपथ घेणार नाही मी. अहो होणारे आजोबा आहात तुम्ही. हा, तुमचा होणारा ना तुम्हाला काय प्रश्न विचारेल, मी काय उत्तर द्यायचे त्याला? तो म्हणेल मला आजोबा हवे होते, तुम्हाला काय घाई झाली होती. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि मी तर म्हणतो ते केरळला तुम्ही ते न्यूट्रोपॅथी घ्या. काय? नॅचरोपॅथी. नॅचरोपॅथी घ्या तुम्ही. नाही, ते काही नाही. तुम्ही माझं ऐकत नसाला, मी तुमचं काही ऐकणार नाही. अहो मुंबईत काही हनीमून होत नाहीत का? हो करा, आणि मला चांगली गोड बातमी द्या. कशी देणार? तुम्ही सतत आमच्यावर वॉच ठेवलाय आणि तुम्हाला गोड बातमी कशी द्यायची आम्ही? ठीक आहे, मग मला घरी सोडा ना. हा, लगेच कॅब बुक करतो. नाही म्हणजे तुम्हाला कामं असतील ना, आमच्यामुळे तुम्हाला नको उशीर व्हायला म्हणून. थँक्स यार, आज लिटरली मी मानलं यार तुला. थँक्स काय त्या. फक्त अलंकारने त्या माणसाला आणि डॉक्टरांना जे पैसे दिले ना, ते त्याला परत द्या. बाकी थँक्स काय त्यात. हो ना अलंकार? हा, तेवढं फक्त पैशांचं बोल. अरे बास काय यार, एवढंच ना, लगेच देतो. लेट्स गो एनजी. चला आपण जाऊ. अरे थांब, त्यांना पैसे तर घेऊन येऊ दे. एकाच घरात राहत होता, पण कुठे पडून जाणार आहेत ते? अरे येतील. चल तुझं नेहमीच आहे, हा? पप्पांचा फोन आहे. चल चल. पप्पांचा फोन. चला. हा, हॅलो पप्पा.